राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन मंत्री गृहराज्यमंत्री योगेश कदम रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी रत्नागिरीतील शिवसृष्टीला भेट दिली. या भेटीवेळी त्यांच्यासोबत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील उपस्थित होते. शिवसृष्टीचे भव्य दिव्य स्वरूप पाहून मंत्री भरत गोगावले भारावून गेले. पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त करून दाखवली. अरबी समुद्र किनाऱ्यानजीक असलेल्या एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे यावेळी त्यांनी दर्शन घेतले व आढावा घेतला. यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील शिवसृष्टीचे कामकाज पाहून समाधान व्यक्त करून मंत्री उदय सामंत यांना शुभेच्छा दिल्या. कृषी विस्तार परिषदेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातला शेतकरी हा सदन व्हावा या दृष्टिकोनातून कालपासून हा कार्यक्रम सुरू झाला. आम्ही आता या मंडपामध्ये येत असताना मी कृषी अधिकाऱ्यांना विचारलं की आज दिवसभरामध्ये किती शेतकऱ्यांनी या संपूर्ण प्रदर्शनाला भेट दिली. मला सांगताना आनंद आहे की आज दिवसभरामध्ये 7 ते 7.5 हजार शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाला भेट दिली. ठीक आहे, आज आपण छोट्या प्रमाणामध्ये केलं, हा आपला पहिला प्रयत्न आहे. मी आताच कृषी अधिकाऱ्यांना सांगत होतो की महाराष्ट्रामधली 1-2 प्रदर्शनं जी आहेत त्याची नोंद जागतिक पातळीवर घेतली आणि त्याचं पहिलं प्रदर्शन हे बारामतीचं आहे. आपण कॉम्पिटिशन करत असताना अशा कृषी प्रदर्शन असं केलं पाहिजे की भविष्यामध्ये रत्नागिरी आणि रत्नागिरीमध्ये होणारं कृषी प्रदर्शन हे त्या कृषी प्रदर्शनापेक्षा मोठं होतं अशी सांगण्याची संधी आम्हाला सगळ्यांना मिळाली पाहिजे. आणि म्हणून आजची सुरुवात आहे. काल काहीतरी 4-4.5 हजार लोक आली, आज 7,000 लोक आली, उद्या 7,000 लोक येतील. म्हणजे पालकमंत्री या नात्याने जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देत असताना त्यांचं अभिनंदन करतो. पशुसंवर्धन अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो की दुसऱ्या दिवशीच तुमचं कृषी विस्तार परिषद ही यशस्वी झाली म्हणून 100% तुम्हाला मार्क केली आहे. खरं तर आपण कोकणामध्ये राहतो आणि कोकणामध्ये ही सगळी जी अधिकारी मंडळी आलेली आहे ती काही पश्चिम महाराष्ट्रातनं येतात, काही खानदेशातनं येतात, काही पूर्व विदर्भामधनं येतात, काही पश्चिम विदर्भामधनं येतात, काही उत्तर महाराष्ट्रामधनं येतात. हे अधिकारी जेव्हा आपल्या कोकणामध्ये येतात तेव्हा त्यांना देखील असं वाटतं पाहिजे की कोकण हा सगळ्या कार्यक्रमामध्ये आपला जीव ओतून कार्यक्रमामध्ये सहभाग दाखवतो. आताच आम्ही एका चांगल्या आणि देखण्या वास्तूचं उद्घाटन करू बस स्थानकाचं या कार्यक्रमाला उपस्थित आलो. पण या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याकडे आहेत त्या आपल्या माणसानं अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवल्या पाहिजे आणि बाहेरून आलेल्या अधिकाऱ्याला असं वाटलं पाहिजे की चांगल्या गोष्टीसाठी मी जेव्हा रत्नागिरीकरांना साथ मागितली त्या रत्नागिरीकरांची साथ ही विदाऊट कंडिशन आम्हाला मिळाली. आणि आज खरं तर आज आपण सगळे उपस्थित राहिला, त्यांचा कार्यक्रम यशस्वी झाला आहे. सांस्कृतिक कार्यक्रम हा निमित्त मात्र आहे. त्याच्यावर किती पैसे खर्च होतात, त्याच्यावर किती पैसे खर्च झाले याचा हिशोब मी कृषी अधिकाऱ्यांना उद्या परवा द्यायला लावणार आहे. पण एखादा कार्यक्रम चांगला होत असताना आपण सगळ्यांनी त्याचं समर्थन केलं पाहिजे. मी आताच आमच्या गोगावले साहेबांना सांगत होतो मी परभणीला कृषी प्रदर्शनाला गेलो आणि आज जसं आम्ही शेतकऱ्यांचे सत्कार करणार आहोत तसं तिथल्या देखील शेतकऱ्यांचे सत्कार माझ्या हस्ते करण्यात आले. आणि त्याच्यामध्ये वरपुडकर नावाचे एक शेतकरी होते, त्यांचा आंबा बागायतदार म्हणून माझ्या हस्ते सत्कार करण्यात आला. ज्यावेळी मी त्यांचा सत्कार केला तेव्हा त्यांनी विचारलं की आंबा बागायतदार खरं तर आमच्या रत्नागिरीमध्ये आहे, पण सगळ्यात चांगला आंब्याचा व्यापार आणि आंबा बागायतदार म्हणून मी परभणीच्या एका माणसाचा सत्कार करतोय. त्याच्यामधलं खरं गमत काय आहे मला त्यांनी सांगितलं. 200 एकर जमिनीमध्ये जगातला सगळ्या जातीचा आंबा हा त्यांनी परभणीमध्ये लावलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जगातला सगळ्यात महाग आंबा जो 2 लाख रुपये डझन आहे हा देशात फक्त त्यांच्या बागेत मिळतो, बाकी कोणाच्याच बागेत मिळत नाही. काय नाव त्याचं? मियाझाकी नावाचा आंबा आहे. तोपर्यंत मला असं वाटत होतं की रत्नागिरीचा जो हापूस आंबा आहे तोच आंतरराष्ट्रीय दर्जावर आपण वितरित करतोय किंवा त्याची विक्री करतोय. मी आताच कृषी अधिकाऱ्यांना सांगितले की रत्नागिरीच्या हापूस आंब्याबद्दल आम्हाला नितांत अभिमान आहे आणि गर्व देखील आहे.
कारण ही रत्नागिरी हापूसची जी टेस्ट आहे ही जगातल्या कुठच्याही फळाला येऊ शकत नाही, कुठच्याही आंब्याला येऊ शकत नाही, हा आमच्यामध्ये आत्मविश्वास आहे. पण शेतकऱ्यांनी देखील रत्नागिरी हापूसचा विचार करत असताना या जगामध्ये विविध आंब्याच्या ज्या जाती आहेत त्याच्या देखील लागवडीकडे आपण वळलं पाहिजे, काजूच्या लागवडीकडे वळलं पाहिजे, भाताच्या लागवडीकडे आपण वळलं पाहिजे. पूर्वी मला आठवतं, मी ज्यावेळी शालेय जीवनामध्ये वावरायचो त्यावेळी मला भलरी ऐकायला यायची. अनेक लहान मुलांना भलरी माहीत पण नसते. नाचणी जी आमच्याकडचा प्रकार आहे ना त्याला आपण नागली म्हणतो. ती नाचणी लावत असताना आमचे शेतकरी त्यांच्या टोलमध्ये गाणं म्हणत ती नाचणीची लागवड करायची. आज ही सगळी संस्कृती लोप पावलेली आहे. याचा अर्थ काय की काही ठिकाणी भाताची लागवड होते परंतु नाचणीची लागवड शेतकरी आता कोकणामध्ये करत नाही, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये करत नाही, असं एक चित्र निर्माण झालंय. परवा खरीप हंगामाची वेळी मी बैठक घेतली तरी माझ्या लक्षात आलं की एक काळी 50,000 मेट्रिक टन त्याची आपण लागवड करत होतो की आता 5,000 मेट्रिक टनवर आलेला आहे. त्याच्यामुळे आपण आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आपण नोकरीसाठी मुंबईला जातो, नोकरीसाठी पुण्याला जातो, नोकरीसाठी परदेशात जाण्याच्या गोष्टी करतो. मग आपल्याकडे जे शेतीचं पोटेन्शियल, आपल्याकडे जी शेतीची जमीन आहे, सुपीक जमीन आहे, त्याच्यावर आपण जर नाचणीची, भाताची, फळांची लागवड केली तर नोकरीपेक्षा 10 पट पैसे आपण शेतीच्या माध्यमातून मिळू शकतो. हे कुठेतरी आता निश्चित करण्याची गरज आहे. मी माझ्या घरातला आपल्याला एक अनुभव सांगतो. दोघांना मुंबईमध्ये होतो आणि टी व्ही लावला तर टी व्हीवर आमचे वडील होते आणि आमच्या वडिलांची मुलाखत एक पत्रकार घेत होता आणि माझ्या वडिलांना पत्रकाराने विचारलं, कन्स्ट्रक्शन हा तुमचा उद्योग आहे पण तुम्ही शेतीकडे कधी वळला? त्यांनी त्यांचं जे काय असेल ते सांगितलं. नंतर त्याला एक तरी प्रश्न विचारला, या वर्षभराच्या शेतीत तुम्ही किती कमवता? तर माझ्या वडिलांनी असं उत्तर दिलं की शेतीमध्ये मी आजही कष्ट करतो. माझ्या 45 एकराच्या शेतीमधनं दरवर्षी मला 25 लाखाचा नफा मिळतो. मी ती मुलाखत बघितल्यानंतर ताबडतोब आमच्या वडिलांना फोन करून विचारला की 25 लाख रुपये आमच्या कार्याचे दिसत नाही. मग त्यांनी मला सांगितलं की हे ॲग्रिकल्चर इन्कम आहे आणि याला 1 रुपयाचा टॅक्स लागत नाही.